आता आपण या मुलांना कचरा व्यवस्थापन या प्रकल्पाचं नाव आहे म्हणजे असं बरेच या चे फायदे आणि या ठिकाणी लिहिलेले आहे. याच्याकडून आपण थोडी सविस्तर माहिती घेऊया. आनंदराव कांबळे, मी सत्याग माध्यमिक विद्यालय कवडसी येथील विद्यार्थी. मी 10व्या वर्गात आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे कचरा व्यवस्थापन. माझ्या प्रोजेक्टमुळे जो आपला वेस्ट, रोजचा जो वेस्ट आहे तो ड्राय वेस्ट आपण पेटवून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आणि आता मी वर्किंग तुम्हाला दाखवतो. याच्यातून इलेक्ट्रिसिटी निघते का? हो, पहिले बॅटरी चार्ज होते आणि मग कचरा पेटत आहे. आणि या कचरा पेटत आता याच्यातून हा विद्यार्थी इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे. चार्जिंग, बॅटरी चार्जिंग होत आहे. बरोबर लगेच लाईट लागला का? हो, लगेच. म्हणजे फक्त याच्यावर. हो, आणि मग बॅटरी चार्जिंग होते आणि मग जे कॅपॅसिटर ते हे लाईट चालू होतात. इलेक्ट्रिसिटीची आज म्हणजे आपल्याला बऱ्याच ठिकाणी टंचाई दिसते. वेगवेगळ्या मार्गातून आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो. त्या मुलाचं खूप खूप अभिनंदन. तुझं नाव परत सांग. माझे नाव नैतिक आनंदराव कांबळे. मी पिंकेपार इथून आलेलो आहे. आणि तुझे वडील काय करतात? माझे वडील मजूरदार आहेत. मजूर राजा एका कष्टकऱ्याच्या मुलानं इतकं मोठं इन्व्हेशन केलेलं आहे. माणसाच्या डोक्यात कधी काय कल्पना काय सांगता येत नाही. याच्या आईवडिलांचं शिक्षणात याच्यासाठी तुला म्हणजे गायडन्स वगैरे कोण केलं का? शिक्षकांनी गायडन्स केलं. वडिलांचं शिक्षण आहे तुझ्या? 12वी. शिक्षक आहे. तर शिक्षण आहे. तर पहा, परत एकदा हा प्रोजेक्ट सांगतो की या मुलांनी या ठिकाणी पहा बरं हे कशाच्या आधारावर जनरेट म्हणजे अजून हे काय? हे कॅपॅसिटर पहा मित्रांनो, हे कॅपॅसिटर आहे. आणि सर्व ते स्टोर करते. जे इलेक्ट्रिसिटी जनरेट स्टोर करून हे लाईट जनरेट होतात. कॅपॅसिटर स्टोर होते. नंतर लाईट आग पेटवली आणि इथून हा लाईट लागलेला आहे. आणि हा एअर पोल्युशन म्हणजे आपण हे जर मोठ्या प्रमाणावर केलं तर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल आणि आपण त्याचा